मनसर पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसांपासून वयोवृद्ध महिला आणि पुरुषांना लक्ष्य करत फसवणूक करणारी टोळी सक्रिय होती। ही टोळी अत्यंत चलाखीने नागरिकांना गाठवून त्यांना बनावट सोन्याची बिस्किटे दाखवत असे। कमी किमतीत खरे सोने देण्याचा आमिष दाखवून ते नागरिकांकडील खरे सोन्याचे दागिने लुबाडत होते। यामध्ये आरोपी प्रथम विश्वास संपादन करत आणि नंतर फसवणूक करून सोन्याचे दागिने हिसकावून घेत होते। या प्रकरणी मनसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपाधीक्षक अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विशेष मोहीम राबवली। तपासादरम्यान पोलिसांना पुणे नाशिक महामार्गावर संशयास्पद हालचाली करणारी एक टोयोटा कंपनीची गाडी आढळून आली। या वाहनाची झडती घेत असताना पोलिसांना तब्बल 6 इसम आढळून आले। सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र पोलिसी चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। या कारवाईत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून ते सर्व सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे। या गुन्ह्यात गणेश विनायक गायकवाड, वय वर्ष 37, राहणार भालगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर, बंडू लक्ष्मण जाधव, वय वर्ष 48, राहणार गांधीनगर, बीड, मनोहर भाऊसाहेब जाधव, वय वर्ष 35, राहणार एकनाथवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर, खंडू बंडू जाधव, वय वर्ष 20, राहणार गांधीनगर, बीड, सतीश रस्तुम पवार, वय वर्ष 33, राहणार गांधीनगर, बीड, सोमनाथ निवृत्ती फुंदे, वय वर्ष 45, राहणार भालगाव, तालुका पाथर्डी या 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून सुमारे 1 लाख रुपयांची कार आणि जवळपास 2 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असा सुमारे 3 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे। दरम्यान नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावं, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे। मार्च महिन्याच्या शेवटी मंचर पोलीस हद्दीमध्ये एक घटना घडलेली होती। त्याच्यामध्ये काही इसमांनी, 2 इसमांनी एका वयोवृद्ध इसमाला फसवून सोन्याची बिस्किटे दाखवून त्यांच्याकडून सोन्याची बिस्किटे देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडचे दागिने घेऊन ते फसवणूक करून नापास झाले होते। अशा प्रकारचे गुन्हे हद्दीमध्ये यापूर्वीही घडलेले होते। त्याच्यामुळे असा गुन्हा घडल्याचं जेव्हा रिपोर्टिंग केलं तेव्हा माननीय SP सर संदीप गिल सर, त्याचबरोबर माननीय ॲडिशनल SP श्री रमेश चोपडे सर यांनी आम्हाला या गुन्ह्यांची उकल करण्याबद्दल मार्गदर्शन केलं, अशा सूचना दिल्या। त्या अनुषंगाने मंचर पोलीस स्टेशनचे PI कंकाळ, त्याचबरोबर LCBचे PI क्षीरसागर आणि त्यांचे पथक यांनी सदर गुन्ह्यांच्या तपासामध्ये आघाडी घेतली। त्याचबरोबर या प्रकारचे पूर्वीचे गुन्हे होते ते देखील पडताळले आणि तांत्रिक पुराव्यांचा माग काढून ह्याच्यामध्ये 3 आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि या 3 आरोपींकडून आपण मंचर पोस्टचे 3 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। याच्यामध्ये 134/25, 419/24 आणि आताचा 18/26 हे गुन्हे उघड झालेले आहेत। या गुन्ह्यामध्ये जो माल चोरीला गेला होता, जो फसवणूक करून त्यांनी त्या इस्मांकडून, वयोवृद्ध लोकांकडून घेतलेला होता, तो सर्वच्या सर्व माल हा रिकवर झालेला आहे। तसेच त्याचबरोबर त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली टोयोटा कंपनीची एक गाडी आहे, ती देखील रिकवर झालेली आहे। अशा प्रकारे एकूण 3,93,000 अंदाजे एवढ्या किमतीचा माल या गुन्हा आरोपींकडून रिकवर करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे PI कंकाळ, PI क्षीरसागर आणि त्यांच्यासोबत मंचर पोलीस स्टेशनचे API बडगुजर, PSI धनवे, हवालदार शेखर भोईर, हवालदार संजय नाडेकर, त्याचबरोबर पोलीस अंमलदार योगेश रोडे, अजित पवार, तसेच पुणे ग्रामीणच्या LCBचे API महादेव शेलार यांचं देखील याच्यामध्ये मोठं योगदान आहे। अशा प्रकारे त्याचबरोबर तापकीर पोलीस हवालदार विरोळे आणि पोलीस अंमलदार सुपेकर यांनी देखील याच्यामध्ये तपास केलेला आहे। अशा प्रकारे हा अत्यंत चांगला गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी मंचर पोलीस आणि LCBच्या माध्यमातून करण्यात आली आहे। याचबरोबर आमचं लोकांना आवाहन राहील की जर असं कोणी आपल्याला काही बतावणी करत असेल, समोर पोलीस उभे आहेत, समोर साड्या वाटप चालू आहे, तर तुम्ही तुमच्याकडचे दागिने काढून ठेवा किंवा इतर कुठला आमिष दाखवून तुमच्याकडचे दागिने मागत असेल तर कृपया वयोवृद्ध लोकांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये आणि अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये असं पोलीस प्रशासनामार्फत आम्ही
आवाहन करतो आणि त्याचबरोबर मी मंचर पोस्टेचे या कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन करतो.